मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय। कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। सध्या मध्य भारतावर 2 विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होतोय। या प्रभावातून मध्य भारतावर पावसाळी वातावरण निर्माण झालंय। अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। सांगली परिसरात तसेच विदर्भातील बुलढाणा भागात पाऊस पडला। यंदा राज्यात अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नाही। ढगाळ हवामानामुळे थंडीचा पारा कमी जास्त होत आहे। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय।